विलिनीकरणाचा प्रस्ताव समोरून आल्यास चर्चा करू, सुनील तटकरेंचं विधान. तर विलिनीकरणावर खोसकरांनी भावना व्यक्त केल्यात, चर्चा करणार तटकरेंचं वक्तव्य. राष्ट्रवादीच्या विलिनीकरणानंतर पक्षाचं सर्व नेतृत्व दादांकडे देणार होतो. राष्ट्रवादीच्या साप्ताहिकातून शशिकांत शिंदेंचा मोठा दावा. तर पक्ष मजबूत करणं हीच दादांना खरी श्रद्धांजली ठरेल, असंही वक्तव्य. शशिकांत शिंदेंच्या लेखावर माझा आक्षेप, त्यांना काय साध्य करायचे माहिती नाही. त्यानंतर काही मुद्दे उपस्थित केल्यास योग्य उत्तर देणार, सुनील तटकरे यांचा इशारा. विलिनीकरणाच्या चर्चेत आम्ही नव्हतो, फक्त अजितदादा चर्चा करत होते. मात्र परिस्थिती बदलली आहे. आता भाजपला विश्वासात घेऊन निर्णय घ्यावा लागेल, मंत्री हसन मुश्रीफ यांची प्रतिक्रिया. रोहित पवारांनी आरोप केलेली फाईल प्रफुल्ल पटेलांकडूनच आलेली होती. पटेलांचा रात्री 8:30च्या सुमारास अजित पवार यांना फोन. शेतकऱ्यांसंबंधित काम होतं, झेडपी निवडणुकीवर बोलणं झालं, पटेलांची माहिती. अहमदाबाद विमान अपघाताच्या बातमीनं दादांच्या अपघाताबाबत संशय आणखी बळावला. पायलटवर कुणाचा दबाव होता का, सखोल चौकशी व्हावी, रोहित पवारांची मागणी. तुमच्या शंका कुशंका चौकशी करणाऱ्यांना सांगा, त्यांना पुरावे द्या. रोहित पवारांच्या आरोपांवरून भुजबळांची प्रतिक्रिया. तर चौकशीची मागणी करताना कुणी इव्हेंट करू नये, सूरज चव्हाण यांची टीका. उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवारांची झेडपीतील विजयी सदस्यांसोबत बैठकीमध्ये सुनेत्रा पवार भाऊक, तुमच्या पाठीशी कोणी नाही असे समजू नका, मी भक्कमपणे तुमच्या पाठीशी, सुनेत्रा पवारांचं भावनिक आवाहन. मंत्रालयातील लाचखोर क्लर्कला 16 तारखेपर्यंत पोलीस कोठडी. 35,000 घेताना राजू ढेरिंगेला एसीबीकडनं रंगेहात अटक. झडतीमध्ये आणखी 42,000ची रोकडही जप्त. माझ्याकडे झिरवाळांचे अनेक किस्से, एसीबीने सूत्रधारापर्यंत पोहोचलं पाहिजे, संजय राऊतांचं विधान. तर चौकशीत माझं नाव आलं तर राजीनामा देईल, मंत्री झिरवाळ यांचं प्रत्युत्तर. परभणीत ठाकरेंच्या शिवसेनेचा खरा चेहरा समोर आला. परभणीमध्ये मुस्लिम महापौर देण्यावरून एकनाथ शिंदेंची ठाकरेंच्या सेनेवर टीका. परभणीमध्ये भाजपचे 12 मुस्लिम नगरसेवक. शिंदेंनी बोलण्याआधी जरा अभ्यास करावा, तुमच्यासारख्या गद्दारांपेक्षा निष्ठावंत बरे. शिंदेंच्या टीकेवरून संजय राऊतांचा पलटवार. चंद्रपूरच्या घटनेचं पक्षातून कुणीही समर्थन केलेलं नाही, शेण खाणाऱ्यांवर कारवाई करणार, राऊतांचा इशारा. तर पैसे घेतल्याचे आरोप करणाऱ्यांना भाजपनं पैसे मोजायला ठेवलं होतं का, राऊतांची संदीप देशपांडे यांच्यावर टीका. ठाकरेंची शिवसेना काहीच कारवाई करणार नाही, भाजपसोबत डील होणार हे राऊतांना माहिती होतं, संदीप देशपांडेंचा दावा. तर सुपर उद्धव ठाकरेंनी चंद्रपुरात सगळं घडवून आणल्याचंही विधान. मुंबईमध्ये स्थायी समितीसाठी भाजपकडून 3 नावांची चर्चा. प्रभाकर शिंदे, मकरंद नार्वेकर आणि हरीश बांदिवडेकर यांच्या नावाची चर्चा. स्थायी समितीचं अध्यक्षपद कुणाला मिळणार याकडे लक्ष. गणेश नाईक यांचा उपमुख्यमंत्री शिंदेंवर पुन्हा निशाणा. नवी मुंबईतील भूखंड बिल्डरांच्या घशात घातल्याचा आरोप. मंत्रिमंडळातीलच खात्यांवर सवाल उपस्थित. नागपुरात शिवभोजन थाळीचं 10 महिन्यांचं बिल थकीत. अनुदान रखडल्यामुळे थाळी केंद्र चालक आक्रमक. महसूल मंत्री बावनकुळेंना घेराव. बांगलादेशच्या निवडणुकीत बीएनपी पक्षाला प्रचंड बहुमत. 299 जागांपैकी बीएनपीचा 213 जागांवर विजय. तारिक रहमान पंतप्रधान होणार असल्याचं निश्चित. सराफ बाजारात सोनं चांदीच्या दरामध्ये मोठी घसरण. सोन्याचे दर 2,400 रुपयांनी, तर चांदी 15,000नी घसरली. जीएसटीसह सोनं 1,58,000 रुपयांवर. फ्रान्सकडून 114 राफेल लढाऊ विमानं खरेदी करण्याचा निर्णय. 3.60 लाख कोटींची विविध प्रकारची संरक्षण सामुग्री घेणार. संरक्षण मंत्री राजनाथ सिंग यांच्या बैठकीमध्ये निर्णय. अभिनेता रणवीर सिंग धमकी प्रकरणात हॅरी बॉक्सरवर संशय. हॅरी बॉक्सर लॉरेन्स बिश्नोई टोळीचा प्रमुख. व्हॉइस नोटमधील आवाज हॅरी बॉक्सरच्या आवाजाशी जुळत असल्याचं समोर. एम चिन्नास्वामी स्टेडियमवर आयपीएल सामन्याच्या आयोजनाला ग्रीन सिग्नल. कर्नाटक सरकारकडनं काही अटी शर्तींच्या आधारे परवानगी. गेल्या वर्षी स्टेडियमच्या बाहेर चेंगराचेंगरीमध्ये 11 जणांना जीव गमवावा लागला होता.